सन्मान्य सदस्य मुर्जी पटेल. बर, सोनवणे साहेबांना एक विषय मांडायचा आहे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, हा शिवरायांचा महाराष्ट्र, हा शिवरायांचा अखंड हिंदुस्थान. काल पहाटे 4 वाजता छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतली एक शिवकन्या आपल्या आईवडिलांबरोबर आलमे गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले असताना दौंड तालुक्याच्या शेवटच्या हद्दीचा असलेल्या पोलीस स्टेशन आणि भिगवण म्हणजे इंदापूरचा पहिला ठिकाण अशा पद्धतीच्या असलेल्या बाउंड्रीवर एक घटना घडली. अध्यक्ष महोदय, ती अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय गंभीर आहे आणि ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. माझ्या संपूर्ण असलेल्या रयतेच्या आबरूला हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या शिवकन्येला काल मात्र काही नराधमांनी आई वडील तिथे चहा घ्यायला खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भिगवणच्या हद्दीवर पहाटे 4 वाजता कोयत्याने ती लोक आले आणि आलेल्या लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याचा धाक दाखवून त्या मुलीला खांद्यावर उचलून नेलं आणि त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. अध्यक्ष महोदय, गळ्यातले डागडागिने काढले त्या महिलांचे, जे वारकरी होते ते होते तरी काय, तोडे 2 तोडे गरीब महिला, या शेतकरी महिला. पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे, निषेधार्थ आहे, मी दुर्दैवी आहे. मला सकाळी वाजता ही गोष्ट मांडायची होती, सकाळी हा सभागृह गोंधळ चालला होता. पण अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचंय, वारकऱ्यांचे सकाळपासून फोनवर फोन चालू आहे, तुम्ही हे सभागृहात मांडणार आहात की नाही, आणि मांडल्यावर याच्यावर ह्या 24 तासाच्या आतमध्ये हे सगळे जे कोयताधारी आहेत त्यांना तुम्ही गजाआड करून त्यांना फाशीची शिक्षा देणार आहात की नाही. माझी विनंती आहे, वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आपल्या संस्कृतीवर घाला आलाय आणि अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला. अध्यक्ष महोदय, याचा रिप्लाय आणि याची लाईन ऑफ ऍक्शन व्हावी आणि नराधमांना तातडीने अटक करून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना संदेश द्यावा की हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील, एवढंच निवेदन करतो. जय शिवराय.